हॅलो रुवान, वेलकम टू कॅपिट्यूड्स द कॅपिटल ऑफ लर्निंग. मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज मी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्या दिवसाची तुम्ही अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते. महाट्रान्सकोट 2025च्या जे ॲडव्हर्टिजमेंट नंबर 15/2024 ते 24/2024 पर्यंतच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी ॲडव्हर्टिजमेंट रिलीज करण्यात आली होती महापारिषण 2025मध्ये. ठीक आहे, त्यासाठीची जी फॉर्म फिलिंगची डेट्स आहेत त्या सुरू झालेली आहे. त्याची फॉर्म फिलिंगची ऑनलाईन लिंकसुद्धा आहे, ही सुद्धा ॲक्टिवेट झालेली आहे. याबाबतची मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतोय. बघा, आपल्याकडे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, DY, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, लोअर डिव्हिजनल क्लर्क, अपर डिव्हिजनल क्लर्क, ज्या पोस्ट आपल्याकडे नुकतंच आपल्याकडे पाहावयास मिळालं त्या महापारिषण महाट्रान्सकोद्वारा, त्याच्यासाठी जी फॉर्म फिलअपची जी ऑनलाईन लिंक आहे ही ॲक्टिवेट करण्यात आलेली आहे. याबाबतचं जी सविस्तर एक अपडेट जी आहे महाट्रान्सकोने नुकतंच आपल्याकडे पब्लिश केलं होतं त्याला वेबसाईटला. ठीक आहे, त्याबाबतची मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो आहे. पण आजच आपल्या कॅपिट्यूडच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, कारण की महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला टाईमली मिळतात. ओके, आणि जर काही अडचण असल्यास तुम्ही दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून काही क्वेरी विचारू शकता. ठीक आहे, आता बघा या अपडेटमध्ये काय दिलेलं आहे की नोटिफिकेशन रिगार्डिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन अगेन्स्ट ॲडव्हर्टिजमेंट नंबर 15/24 ते 24/2024. आता बघा यामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी दिलेल्या असतात ह्या तुम्ही वाचत चला. ठीक आहे, प्रिफेसमध्ये काय मेन्शन केलेलं आहे की आपल्याकडे रिसेंटली, ठीक आहे, 4 मार्च 2025 रोजी एक नवीन ॲडव्हर्टिजमेंट जे आहे, ठीक आहे, एक ॲडव्हर्टिजमेंट जे आहे, एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टिजमेंट जे आहे महाट्रान्सकोद्वारा पब्लिश करण्यात आली. त्याचे ॲडव्हर्टिजमेंट नंबर आहेत बघा, अशा 10 ॲडव्हर्टिजमेंट रिलीज करण्यात आलेले आहे 15/2024 ते 24/2024 पर्यंतचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये 15/2024 ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलची होती. ठीक आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये येते. ठीक आहे, एक्सेप्ट फॉर द अपर डिव्हिजनल क्लर्क, ठीक आहे, ही इंटरनल रिक्रुटमेंट आहे. ठीक आहे, आणि त्या व्यतिरिक्त जी बाकीच्या सर्व आहेत, ठीक आहे, म्हणजे 23/2024 सोडली तर आपल्याकडे 15 ते 22 आणि 24 ही आपल्याकडे डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे आणि हे डिपार्टमेंटल रिक्रुटमेंट आहे. ठीक आहे, इंटरनल रिक्रुटमेंट ज्याला आपण म्हणतो. ओके, तर त्यासाठी बघा 16/2024 चे ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, 17ची DYची होती सिव्हिलची. ठीक आहे, 18/2024 ॲडव्हर्टिजमेंट नंबर लक्षात ठेवत चला जर तुम्ही फॉर्म फिलअप करताय तर. ठीक आहे, ही सिव्हिलसाठी होती, कारण की येणारे जे अपडेट्स असतात, ठीक आहे, जसं की आपल्याकडे लोअर डिव्हिजनल क्लर्कचा जो नोटिफिकेशन नंबर आहे 24/2024 आहे. ठीक आहे, अपर डिव्हिजनसाठी 23/2024. ह्याच्या अपडेट्स तुम्हाला ह्या ॲडव्हर्टिजमेंट नंबरनुसारच पाहावयास मिळतात. बरेच विद्यार्थी याला मिस करतात आणि नंतर पुढे जाऊन घोळ होतो. ठीक आहे, आलं लक्षात. तर यामध्ये मॅनेजरसाठी ज्या दिलेल्या फायनान्स अँड अकाउंटसाठी, ठीक आहे, ते 21/2024 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आपल्याकडे ॲडव्हर्टिजमेंट नंबर दिलेले होते. ठीक आहे, आता इथपर्यंत तुम्हाला हे समजायला आले. ह्या पोस्टसाठी तुम्हाला फॉर्म फिलअप करायची लिंक सुरुवात झालेली आहे. यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, in pursuance to the clause number 10 of the advertisement, the link for making online application is now made available from today, that is 12/4/2025. म्हणजे 12 एप्रिलपासून सुरुवात झालेली होती आणि याची लास्ट डेट जी आहे ही 2 मे 2025 पर्यंत राहील. ठीक आहे, ते एक जवळपास तुमच्याकडे 15 दिवसाच्या पेक्षा सुद्धा आपल्याकडे कालावधी मिळण्यात आलेला आहे. ठीक आहे, आजची जर समजा डेट कन्सिडर केली 14 एप्रिल, तर आजपासून समजा आपल्याकडे जवळपास एक 15 ते 16 दिवस आपल्याकडे फॉर्म फिलअपसाठी आहेत. तर मी तुम्हाला हेच म्हणेल की पहिले सर्वप्रथम ज्याही नोटिफिकेशनला तुम्ही अप्लाय करण्यासाठी एलिजिबल आहात, इच्छुक आहात, तर त्यासाठी पूर्ण नोटिफिकेशन पहिले PDF फॉर्मॅटमध्ये पहिले तर रीड करून घ्या. ठीक आहे, कारण की ही अत्यंत महत्त्वाची असते. तुम्हाला जर काही अडचण येत असल्यास, ठीक आहे, महत्त्वाचं काय असतं की आपल्याकडे त्या रिक्रुटमेंट नंबरसाठी आपल्याला त्याची ॲडव्हर्टिजमेंट नंबर हे नोट करून ठेवणे आणि त्याच्यामध्ये दिलेली पूर्ण माहिती वाचून घेणे, त्यानंतरच आपल्याला फॉर्म फिलअप करायला सुरुवात करायची आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता यामध्ये इथे दिलेली आहे बघा. ओके, तर आता बघा इथे जी लिंक दिलेली आहे ही तुम्हाला या लिंकवरतीच क्लिक करून तुम्हाला या फॉर्म फिलअपला सुरुवात करायची बघा. ठीक आहे, क्लिक हिअर टू अप्लाय द ऑनलाईन लिंक, और इथे म्हटलेलं आहे ही जी लिंक आहे, ठीक आहे, ही डायरेक्टली तुम्हाला कॉपी पेस्ट करून द्यायची आहे. ही लिंक जी आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा प्रोव्हाइड करून देईल. आणि तुम्हाला जर हा PDF पाहिजे असेल तर महाट्रान्सकोच्या वेबसाईटला सुद्धा जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता, किंवा डायरेक्टली PDF सुद्धा आपल्या कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला आम्ही प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, आता बघा एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय, कुठल्याही अनऑथराइज लिंकला क्लिक करून तुम्ही या फॉर्म फिलअपला सुरुवात करू नका, लक्षात घ्या. ठीक आहे, ही जी PDF आहे ऑफिशियल PDF वरूनच तुम्ही ही लिंकला ॲक्सेस करून तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे, किंवा ही लिंक मी डायरेक्टली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल, त्यामध्ये तुम्हाला त्याला क्लिक करून अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर मी यामध्ये काय महत्त्वाच्या गोष्टी म्हटलेल्या आहेत बघा. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू अप्लाय द ऑनलाईन बाय क्लिकिंग ऑन द लिंक अबव, एनी अदर मोड हा अप्लिकेबल राहणार नाही. ठीक आहे, रजिस्ट्रेशनसाठी आपल्याकडे फोटो, सिग्नेचर आणि आपल्याकडे जो थंब आहे तो असायला पाहिजे, आणि रिटर्न डिक्लेरेशन हे सुद्धा तुम्हाला पाहिजे आहे. ठीक आहे, रिटर्न डिक्लेरेशनमध्ये एक बेसिक डिक्लेरेशन असतं, त्यामध्ये तुमचं नाव आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहून त्याला स्कॅन करून अपलोड करायचं असतं. ठीक आहे, जर तुम्हाला ते सुद्धा हवं असेल तर त्याची सुद्धा मी तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड करून देईल. ठीक आहे,
आलं लक्षात? ओके, पूर्ण तुम्हाला यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. ठीक आहे. लास्ट डेट जी आहे 2 मे 2025 पर्यंतचं आहे. ठीक आहे. आता बघा यामध्ये एक अत्यंत जी आहे ना महत्त्वाची जी काही की पॉईंट्स आणि काही चेंजेस आहेत ना हे त्यात मेन्शन करण्यात आलेले होते. ठीक आहे. आता बघा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 24/2024साठी महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे, जी आहे लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी, फायनान्स अँड अकाउंटसाठी. अंडर द क्लॉज नंबर 3 बिलो द क्लॉज 3.1 फॉलोइंग शॅल बी डीम्ड ॲज ॲडेड. ठीक आहे. आता बघा एक अत्यंत महत्त्वाची अपडेट अशी यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे, मी तुम्हाला ती वाचून दाखवतोय. ठीक आहे. हे लक्ष द्या, ज्याही विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी जे अप्लाय करतात आहे, ठीक आहे, फायनान्स अँड अकाउंटसाठी, त्यामध्ये MSCIT बाबत बरेचसे डाऊट्स विद्यार्थ्यांच्या मनात होते. ठीक आहे. त्यामध्ये हे क्लॉज यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. DOE सोसायटीच्या केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत स्थापित स्वायत्त संस्था अधिकृत CCC किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर यापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण किंवा त्यावरूनही वरिष्ठ दर्जाचे संगणक विषय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारक किंवा 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे मान्यताप्राप्त संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा टॅली प्रमाणपत्र सुद्धा चालेल, किंवा पदवी परीक्षेकरता संगणक हा विषय, जर कम्प्युटर हा विषय तुम्हाला डिग्रीमध्ये असेल तर तुम्ही जर ती डिग्री क्लिअर केली असेल तरी सुद्धा, आणि जर व्यावसायिक अर्थधारक किंवा प्रोफेशनली क्वालिफाईड जसे की CA, ICWA, CFA, MBA ह्या जर उमेदवार असतील, ठीक आहे, तर त्यामध्ये हा जो संगणक विषय जो आवश्यक असेल. ठीक आहे. तर बेसिकली हे सगळे इम्पॉर्टंट अपडेट्स, ठीक आहे, ह्यामध्ये मेन्शन करण्यात आले. अपडेट्स म्हणजे ह्या एलिजिबिलिटीज म्हणण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. म्हणजे MSCITच्या इक्विव्हलंट जे आहे समकक्षतेसाठी जे त्याचे इक्विव्हलंट किंवा त्याची इक्विव्हलंट एलिजिबिलिटी जी आहे, जर तुम्ही लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी अप्लाय करतात तर ती यामध्ये नमूद करण्यात आली. तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती, ती तुम्ही वाचून घ्या आणि अपडेट ठेवा. ठीक आहे. विद्यार्थ्यांच्या मनात कुठलाही डाऊट ठेवायची गरज नाही. बघा तुम्ही अप्लाय जर केलेलं असेल, ठीक आहे, या लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी, ठीक आहे, ते कम्प्युटरचं एक बेसिक नॉलेज असणं गरजेचं असतं. त्यासाठी इक्विव्हलंट जे आपल्याकडे CCC, ठीक आहे, CCC ची परीक्षा सुद्धा असते, ती सुद्धा इक्विव्हलंट आहे MSCIT पेक्षा. ठीक आहे. ही सेंट्रली ॲप्लिकेबल असते जनरली. ठीक आहे. तर या आपल्याकडे MSCITच्या इक्विव्हलंट समकक्षतेसाठी म्हणजेच इक्विव्हलंट एलिजिबिलिटी जे दिलेली आहे हे यामध्ये मेन्शन करण्यात आले. यापैकी तुमच्याकडे एक तरी असायला हवं. ओके. आता यामध्ये जो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 24/2024साठी लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी जे आहे क्लॉज नंबर 9 क्लॉज 9.2साठी जे महत्त्वाची अपडेट आहे फीजसाठी, तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपयाची फीज आहे, आणि मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 300 रुपयाची फीज आपल्याला मेन्शन करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी जी परीक्षा शुल्क आहे निःशुल्क आहे. ठीक आहे. त्यामध्ये ही जी अपडेट आहे ही तुम्हाला या महाट्रान्सकोद्वारे रिसेंटली पब्लिश करून तुम्हाला सांगण्यात आलेली होती. ठीक आहे. तर ही अपडेट जी आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा प्रोव्हाइड करून देतो आहे, आणि याला तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा ॲक्सेस करू शकता. आता बघा एक महत्त्वाची अजून अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे की नुकताच आपल्याकडे महाट्रान्सको सिव्हिलसाठी, ठीक आहे, आणि महाट्रान्सको आपल्याकडे LDCसाठी जे आपल्याकडे नोटिफिकेशन होते, त्यासाठी मी तुम्हाला पूर्ण त्याचा एक्झाम पॅटर्न, स्ट्रॅटेजी आणि सिलेबसचा जो व्हिडिओ आहे हे दोन्ही तुम्हाला सिव्हिलसाठी सुद्धा आणि LDCसाठी सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्ही हे सेशन जे आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला कॅपिट्यूड्सला जाऊन फॉलो करू शकता आणि पाहू शकता, आणि तुम्हाला यामध्ये कशा प्रकारे नॉन टेक्निकल सेक्शनला क्लिअर करायचे सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती दिलेली आहे, आणि कुठले कुठले टॉपिक्स महत्त्वाचे आहे हे सुद्धा त्यामध्ये मी मेन्शन करण्यात आलेले आहे. ठीक आहे. आणि याकरिता नॉन टेक्निकलचे कंप्लीट कोर्सेस, आता बघा आपल्याकडे नॉन टेक्निकलचा IBPS पॅटर्नचा कोर्स जो आहे आपण आपल्या कॅपिट्यूड चॅनलला कंप्लीट केलेला आहे नुकताच. त्यामध्ये तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी आणि रिझनिंग हे पूर्ण IBPS पॅटर्नमध्ये हिंदी आणि इंग्लिश आणि मराठी आणि इंग्लिश या दोन्ही बायलिंग्वल टाईप्समध्ये आपण प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. ठीक आहे. ज्यासाठी तुम्हाला कॅपिट्यूडचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल, कुठली अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सॲप करून विचारू शकता. ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचा आणि प्रूव्हन राहिलेला कोर्स आहे तुमच्या महाट्रान्सकोच्या परीक्षेसाठी. सोबतच तुम्हाला सिव्हिलसाठी जर तुम्ही तयारी करत असाल, जर ती DY ॲडिशनल आणि AEसाठी सुद्धा, ठीक आहे, तर तुमच्यासाठी हा डेडिकेटेड एक 50+ अवर्सचा एक नॉन टेक्निकल कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. हा सुद्धा कंप्लीट झालेला आहे नुकताच. हा सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता जर तुम्ही सिव्हिलला अप्लाय करत असाल. आणि जर नुकताच आलेल्या महाजिनकोच्या ते केमिस्ट पोस्टसाठीच्या वेगवेगळ्या केमिस्ट पोस्ट आली, त्याच्यामध्ये 4 विषय असतात, यासाठीचा सुद्धा आपल्याकडे कोर्स आपण नुकताच कंप्लीट केलेला आहे. यासाठी सुद्धा तुम्ही कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला जाऊन तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. आता बघा बरेच विद्यार्थ्यांना नॉन टेक्निकलच्या प्रश्नांना प्रॅक्टिस कुठून करायची याची एक कन्फ्युजन असतात. त्यासाठी आपल्याकडे पूर्ण वर्षभराकरिता
लॅपटॉपला सुद्धा ॲक्सेस मिळेल या टेस्ट पासचा आणि फोनला सुद्धा ॲक्सेस मिळेल. त्यामुळे टेस्ट पास जॉईन करू शकता आणि IBPS पद्धतीचे IBPS पॅटर्नचे जे आपल्याकडे क्लर्क आणि प्रिलिम्सचे पेपर असतात ना, हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, जे तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल तुमच्या परीक्षेसाठी. क्लिअर आहे. ते टेस्ट पास तुम्हाला वेबसाईटला सुद्धा मिळेल आणि ॲप्लिकेशनला सुद्धा मिळेल. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा सो दॅट तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट टाईमली तुम्हाला पाहावयास मिळेल. ओके, काही अडचण असल्यास तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता आणि ही अपडेट तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा. आपल्या चॅनल कॅपिड्यूट्सला इथे तुम्ही क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. इथे क्लिक करून तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा आणि हे जे 2 सेशन मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही इथे क्लिक करून ते पाहू शकता. काही अडचण असल्यास मला कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला सुद्धा विचारू शकता. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस अपडेट. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.